हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर मेकिंग सागो रसमलाई. ही उपवासासाठी आपण बनवणार आहोत. भिजवलेले साबुतांदूळ छान मिक्सरमधून बारीक करून घेतले. त्यात साखर आणि थोडं पावडर शुगर टाकली आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकू शकता जर का उपवासासाठी नाही बनवत आहे. त्याचे छोटे छोटे डिस्क बनवून घेतले. उकळत्या पाण्यात ते सोडून घेतले. गॅसची फ्लेम हाय असायला हवी आहे. एक 5 मिनिटमध्ये त्यांना प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतले. बाजूला दूध उकळायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये फूड कलर किंवा केसर तुम्ही घालू शकता छान कलर येण्यासाठी. आणि त्यात साखर घालून घेऊया. त्याला छान उकळी आली की आपण हे डिस्क त्याच्यामध्ये सोडायचेत आणि पुढचे 5 ते 10 मिनिट याला छान वाफवून घ्यायचेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये इलायची पूडसुद्धा घालू शकता. त्यांनी छान एक फ्लेवर येतो. आपल्याला हवी ती कन्सिस्टन्सीमध्ये त्याला आटवलं की फ्रीजमध्ये 2 ते 3 तास त्याला छान थंड करून घेऊ. वरून पिस्ताचं डेकोरेशन करून किंवा ड्रायफ्रूट्सचं डेकोरेशन करून तुम्ही ही चिल्ड सर्व करू शकता. ही सागो रसमलाई उपवासासाठी स्पेशल आहे. रेसिपी आवडली